नमस्कार. मी डॉक्टर उद्धव भाऊसाहेब कुडके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर अंतर्गत मालविया मिशन टीचर ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून 15th ऑनलाईन फॅकल्टी इंडक्शन प्रोग्राम राबवला जात आहे. त्यामध्ये मी संशोधनकर्त्याला संशोधन करत असताना नमुना निवडीची आवश्यकता किंवा गरज का पडते, कोणत्या पद्धतीने नमुना निवड करावी, कशा पद्धतीने न्यायाधर्शाची निवड करावी यासंबंधी माहिती देणार आहे. शैक्षणिक संशोधनामध्ये समस्यांचे उत्तर शोधण्यासाठी जी माहिती प्राप्त करावी लागते ती माहिती व्यक्ती किंवा संस्थांकडून मिळवावी लागते. आपण त्यांना प्रतिसादक असे म्हणतो. प्रतिसादकात काही गुणधर्म असतात. सर्व प्रतिसादकांना जनसंख्या म्हणता येते. ही जनसंख्या निश्चित व अनिश्चित स्वरूपाची असू शकते. आता नमुना निवड कशाला म्हणतात नेमकं? तर नमुना निवड म्हणजे जनसंख्येतील प्रातिनिधिक स्वरूपात निवड केलेल्या लहान संचाला किंवा गटाला त्या जनसंख्येचा न्यायाधर्श किंवा सॅम्पल नमुना असे म्हणतात. नमुना निवड संपूर्ण जनसंख्येचा एक भाग असतो. जनसंख्येतील सर्व गुणधर्म नमुना निवडीत असतात. नमुना निवडीतील प्रत्येक घटक जनसंख्येत असतो. जनसंख्येत नसलेला घटक नमुना निवडीत येऊ शकत नाही. थोडक्यातच जनसंख्येमधून नमुना निवडावा लागतो. त्या संदर्भामध्ये नेमकं काय सांगता येईल तर संशोधन प्रक्रियेत संपूर्ण जनसंख्येचा समावेश करणे शक्य नसले तरी बऱ्याच वेळा अत्यंत त्रासदायक ठरते. त्यामुळे संपूर्ण जनसंख्येला सामोरे ठेवून आपण संशोधनाची माहिती संकलित करू शकत नाही, गोळा करू शकत नाही. कारण त्यामुळे खर्चही वाढतो आणि वेळही जास्त लागतो. याचाच परिणाम म्हणून जनसंख्येचा प्रातिनिधिक नमुना यादृच्छिक पद्धतीने नमुना निवड करण्याची संकल्पना पुढे आली. संशोधकाने आपल्या संशोधन प्रक्रियेत जर संपूर्ण जनसंख्येचा समावेश केला तर त्या संशोधनात जनसंख्या निवड पद्धती वापरली असे म्हणतात. त्याने जर त्या जनसंख्येचा प्रातिनिधिक नमुना घेतला तर नमुना निवड पद्धती वापरली असे म्हणतात. नमुना निवडत असताना, न्यायाधर्श निवडत असताना वेगवेगळ्या पद्धतीचा आधार घेऊन नमुना किंवा न्यायाधर्श निवडावा लागतो. आता नेमकं नमुना निवड कशाला म्हणायचं? काही विचारवंतांनी त्या संदर्भामध्ये व्याख्या मांडलेल्या आहेत. मोठ्या गटातून प्रातिनिधिक स्वरूपाचा लहान गट निवडणे म्हणजे नमुना होय. जॉर्ज अँड हॅट यांनी ही व्याख्या मांडलेली आहे. नमुना निवड म्हणजे पूर्वनियोजित योजनेनुसार मोठ्या गटातून ठराविक टक्केवारी निवडणे म्हणजे नमुना निवड होय. बोगार्ट्स यांनी मांडलेली व्याख्या. तसेच जनसंख्येच्या तथ्याविषयी पूर्वानुमान काढण्यासाठी जनसंख्येतून निवडलेले व्यक्ती किंवा वस्तूंच्या लहान संचाला न्यायाधर्श किंवा नमुना असे म्हणतात. संशोधनकर्त्याला ह्या जनसंख्येची किंवा नमुना निवडीची काय आवश्यकता आहे, काय गरज आहे? नंबर 1, नमुना निवडीत एककांची मर्यादित संख्या निवडून संशोधनाचे क्षेत्र विस्तृत करण्यासाठी नमुना निवडीची गरज आहे. एककांची म्हणजेच प्रतिसादकांची संख्या निवडण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील इंग्रजी विषय शिकणाऱ्या अध्यापकांच्या समस्यांचा अभ्यास करणे नमुना निवड पद्धतीने शक्य आहे. नंबर 2,
संशोधनासाठी निवडलेली संपूर्ण जनसंख्या अमर्यादित असेल तर संशोधन समस्येचा सखोल अभ्यास करणे शक्य होत नाही. म्हणून संशोधनात निवडल्या गेलेल्या एककांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी नमुना निवडीची गरज आहे. कारण संपूर्ण जनसंख्येला घेऊन आपण संशोधन कार्य पूर्ण करू शकत नाही. तिसरी गोष्ट, मर्यादित प्रतिसादकामुळे त्यांची माहिती मिळविणे, त्यांना विविध कसोट्या देणे हे कार्य सुलभ होण्यासाठी नमुना निवडीची आवश्यकता किंवा गरज आहे. मर्यादित माहितीचे योग्य पृथक्करण, सारणीकरण, अर्थनिर्वाचन करण्यासाठी संशोधनातील एकक मर्यादित ठेवण्यासाठी नमुना निवड करणे आवश्यक आहे. कारण जनसंख्येचा प्रतिसादकांची संख्या जास्त असेल तर योग्य पद्धतीने पृथक्करण करता येणार नाही, सारणीकरण करता येणार नाही. म्हणून नमुना निवड करणे अत्यंत आवश्यक आहे. संपूर्ण जनसंख्येवर संशोधन करण्याचा प्रयत्न केल्यास मोठ्या प्रमाणात वेळ लागेल, पैसा खर्च होईल व श्रमही वाया जातील. म्हणून